तर चला, आता सकाळीच लवकर उठले मी. आज 5 वाजताच उठून गेलेली होती आणि पटापट आवरायला घेतलं, अंघोळ वगैरे केली आणि नंतर आपली पुरणाची डाळ टाकली आणि आता चहा घेत होती. चहा झाल्यानंतर मी लगेच तिथं कणिक घेऊन आली. नमक, ते साखर ते टाकून सगळं वाटीमध्ये हळद ते टाकून घेऊन आली. बसल्या बसल्या आपण लगेच कणिक मळून घेऊ म्हटलं. बघा हे साखर, मीठ ते सगळं टाकून आणलं ना, त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडं भिजू देते. तोपर्यंत आपली कणिक वगैरे मळून घेऊ म्हटलं. तर मग आहे ना, उठ बस करण्यापेक्षा पटकन पटापट तिथल्या तिथं कामं होऊन जातात असं असतं. मला सकाळी चहा घेतल्याशिवाय मला दुसरं कामं लवकर म्हणजे कामच सुचत नाही. मला सकाळी एक वेळेस पटकन चहा घेतला की मग मस्त मला असं फ्रेश वाटतं आणि कामांना खूप असा उत्साह येतो. तर मी सकाळी लवकर चहा घेते आणि आता चला म्हटलं आपण कणिक मळून घेऊ. नंतर आपली डाळ शिजते जे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ म्हटलं. कणिक मस्त गाळून घेतलेली होती मी काल. छानशी अशा जाडसर कपड्यानेच गाळायचं आहे म्हणजे कोंडा वगैरे पूर्ण निघाला की कणिक खूप अशी मस्त बारीक राहिली की मस्त पोळ्या येतात त्याच्या छान. तर मी आता शेरभर कणिक घेतलेली कारण की थोडे जास्तीत जास्त करायच्या होत्या. मुलांना पण गोड आवडतं आणि आम्हाला म्हणजे सगळ्यांनाच आवडतं त्यासाठी गोड जास्तीच घेतलेलं होतं. नंतर मी थोडा 1 कपभर मैदा टाकून घेतला कारण की त्या पोळ्यांना आहे ना थोडा म्हणजे असं वाक कमी वाटतं आहे. तर पोळ्या असे हातच फिरवू देत नाही. नवीन गहू घेतले मी पुरणाच्या पोळ्या खाण्यासाठी, पण ते गहू आहेत ना पोळ्या जमतच नाहीत त्यांच्या. तर म्हटलं चला आता थोडं मैदा वगैरे टाकून बघते. तर मैदा टाकून बघितला आणि मैदा टाकल्यानंतर थोडंसं छान असे पोळी येते त्यासाठी ना मैदा टाकून घेतला. नंतर मग आपण थोडं आता त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेणार आहेत. तेल टाकल्यानंतर पोळी अशी मऊ लुसलुसीत येते त्यासाठी ना तेल टाकून घेते म्हटलं आणि मग तिला थोडंसं हलक्या हलक्या हाताने चोळून घेते. तर तेल टाकल्यानंतर थोडं चोळून घेतलं. नंतर आपण हे पाणी टाकून थोडं चांगलं एकजीव करून घेणार आहेत सगळं पीठ. तर चला आता हे सगळं टाकून घेतलं आणि आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेते. आणि पुरणाच्या पोळींचं जास्त असं जोर लावून नाही भिजावं लागत. थोडं हलक्या हलक्या हाताने मळावं लागतं ते चांगलं. तर आता सगळं मी चांगलं मिक्स करून घेतलं. पाणी टाकून चांगलं भिजून देते आणि मग आपलं पोळ्यांचं आहे ना थोडंसं चांगलं मळून लवकरच करून घ्यावं लागतं. चला म्हटलं पटापट स्वयंपाक करून घेते. माझी जाऊबाई थोडी उशिराच येते तोपर्यंत मस्त म्हणजे मसाला वगैरे करून घेते. जे स्वयंपाक करता आला तोपर्यंत ते करून घेते आणि आपल्या मग नंतर बाहेर पोळ्या टाकायला बसल्या ना मग पोळ्या टाकायचंच कामं असतात. तर बघा गहूला असे लोमकले म्हणजे गहू खूप छान असतात. कणिक मळताना खूप असे गोळे गोळे हाताला लटकतात खाली म्हणजे असे लांबपर्यंत गोळे लोमकताना त्या पोळी म्हणजे त्या गहूचे पोळ्या चांगल्या येतात असं सांगता. पण ह्या गहूच्या पोळ्याच जमत नाही आहेत. तर म्हणजे थोडं करताना असं हात फिरवू देत नाही, लगेच अशा खापरावरती टाकावं लागत आहेत. तर गहूंचं असं होतं आहे तर काय करायचं. तर जे कोणाला काही माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर गहूच्या लवकर अशा पोळ्याच जमत नाही आहेत. तर बघा मस्त असं मळून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला पाणी लावून घेतलं थोडं आणि आता त्याच्यावर ओला कपडा टाकून घेणार आहेत आणि नंतर आपण तगारी झाकून ठेवून देणार आहेत. ते चांगलं आता 2-1 तास म्हणजे मुरू द्यायचं आहे. त्याला असं मुरू द्यावं लागतं तरच आपल्या पोळ्या पण छान येतात. तर मी आता मुरायला ठेवते आणि तोपर्यंत आपण दुसरे कामं करू म्हटलं. चला आता लगेच आपल्या सारची त्याची तयारी करावं लागणार आहे. पण उठले ना ना चहा ठेवून देते. जो उठलं ना त्याला चहा पण चालू आहे आणि सकाळी पटकन चहा घेतला सगळ्यांना म्हणजे सकाळी चहा घ्यायची सवयच असते. तर त्यांनी घेतला आणि मग नंतर मग मी देवाची पूजा वगैरे करून घेते म्हटलं. तर देवांची पूजा वगैरे केली ना सकाळी सकाळी आपले सण असं काही असं लवकर देवांची पूजा वगैरे बी झाली ना खूप छान वाटतं. तर मी पटकन देवाची पूजा पण करून घेतली आणि पुरणावरणाचा स्वयंपाक म्हटला ना सकाळी सकाळी लवकर केला तर आपल्याला खूप छान असा उत्साहाने केला जातो. नंतर कंटाळा येतो. पोळ्या करणं फार महत्त्वाचं असतं. खापराच्या पोळ्या म्हटल्या ना पोळ्या आल्या तर छान वाटतं आणि जर म्हणजे असं मोडतोड होत राहिली ना तर खूपच कंटाळा येतो म्हटलं. चला आता देवांची पूजा वगैरे पण झाली आणि आता मी दुसऱ्या कामांना सुरुवात करते म्हटलं. मग चला पटकन आवरून गेली देवाची पूजा पण आणि आता आपण दुसरे काम बघू. आणि आपलं आज आहे ना दादूचा बड्डे होता त्यासाठी मस्त पुरण टाकलेलं होतं. आज म्हणजे 5 तारखेचा बड्डे आहे त्याचा पण पहिल्या दिवशीच करून घेतलं. गुरुवारच्या दिवशी शुक्रवारचा बड्डे आहे. त्याच्या पप्पांना सुट्टी नाही आहे त्याकरता पटकन करून घ्यावं लागतं आहे. तर म्हटलं चला पटकन करून घेऊ आणि आवरून घेऊ. मी अजून परत थोडा चहा उरला तर त्यांच्यासोबत थोडा चहा घेतला. म्हटलं चला अजून डबल थोडा चहा घेऊन घेते. आपल्याला कसं 1 वेळेस 2 वेळेस चहा राहिला की थोडं बरं वाटतं. मग अजून परत दुसऱ्या वेळेस चहा घेतला मी. म्हटलं चला चहा घेऊन घेते आणि दुसऱ्या कामांना सुरुवात केली. नंतर बघा आपली डाळ गाळून घेतली आणि इकडे आपला भात वगैरे टाकून देऊ म्हटलं.
पटापट जेवढं झालं ना तेवढं करून घेऊ म्हटलं. मग आता नंतर मसाल्यासाठी खोबऱ्याचे चिप्स पाडून घेते म्हटलं. मसाला तयार करण्यासाठी चालू आहे. नंतर आपल्याला कांदे वगैरे चिरून घ्यायचे आहे. मसाल्यासाठी सगळं तव्यावरच मसाला भाजून घेते मी, म्हणजे कांदे वगैरे भाजून घेते. आणि लाईटचा पण भरोसा राहत नाही, त्यासाठी ना पटकन तयारी करावं लागते. रस पण करून ठेवावं लागणार. आणि ह्या दिवसाचं कसं असतं, लाईट गेली ना तर लाईट लवकर येत नाही, त्यासाठी पटापट म्हणजे चपाटा मारावा लागतो. तर जेवढं झालं तेवढं करून घेऊ म्हटलं. तर मी नंतर मग आपलं राहिलेले कामं करते. तर आवून नाही ना चहा दिला आणि त्यांना आहे ना आपण किती बी धुवून दिली ना बशी, परत ते धुता आणि त्यांच्या हाताने बशी धुतील आणि तरच आपण चहा द्यावा त्यांना. ते चहा परत बशी धुवून घेतली आणि चहा घेत आहे. आणि मग मी तोपर्यंत गूळ फोडायला घेतला. म्हटलं चला, गुळाच्या पोळ्या आहेत ना खूपच छान लागतात. तर बघा मस्त असं लाल जर गूळ होता आणि त्याच्या एवढ्या छान पोळ्या लागतात ना, तर खूप छान पोळ्या लागतात. तर आता आपण पोळ्या करून घेणार आहे. तर एक साईडला आपला सार झाला. नंतर आपलं भातचं पाणी वगैरे ठेवून त्याची पूर्वतयारी करून घेतली, तांदूळ वगैरे काढून घेतल्यानंतर आपले पोळ्या करायला बसलो आपण. पोळ्या करण्यासाठी मस्त म्हणजे माझा बराचसा भात झाला, सार झाला, रस झाला, भजींचं चिरजार झालं आणि मग आपण नंतर पोळ्या टाकायला आलो. मग थोड्या वेळाने माझी जाऊबाई आली, ती पण माझ्याजवळ बसली. चूल पेटवलं ना तेव्हाच आली ती. मग तेव्हापासून माझ्याजवळ गोळे करू लागली आणि ती गोळे वगैरे करून देत होती. मग मी पोळ्यांचं कणिक वगैरे म्हणजे व्यवस्थित ते सगळं बघून तिला सांगितलं गोळे करून दे, मग ती गोळे करून देत होती आणि मी मस्त पोळ्या करत होती. पटापट 2 जण राहिले ना मग लवकर होतं, नाही तर मग ते लाकडं पण खूप वाया जातात. एक जण करतं तेच परत भरतं तोडतं गोळ्या, मग ते त्याच्यामध्ये टाईमपास होतो. तर म्हटलं चला, ती पण आली ना, तिची पण खूप मदत झाली आणि आम्ही असं पटापट पोळ्या करून घेतल्या. आणि असं जास्त हातच फिरवू देत नव्हते ते गहू. थोडंसं फिरवलं की लगेच हे होत होतं, पण तसंच मी प्रयत्न केला आणि जास्त काही फिरू देत नव्हते, म्हणून थोडं पटकनच टाकावं लागत होती. त्या गहूंना काय झालं होतं काय माहिती. नंतर मग घरात आलो, पूर्ण स्वयंपाक झाला, भजे वगैरे तळणमळण झालं, देवांना नैवेद्य दाखवला आणि असं गोडधोडचं केलं ना, तर मग देवांना पण नैवेद्य दाखवून देतो. नंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि आमचं म्हणजे अर्धं जेवण होण्यामध्ये आलं तेव्हा आमचं लक्षात आलं व्हिडिओ बनवायचं. तर जेवण वगैरे झालं आणि अशा पद्धतीने खूप छान असा मस्त म्हणजे बड्डे तर दुसऱ्या दिवशी आहे, पण पहिल्या दिवशीच आम्ही खूप छान असे मस्त थोडं एन्जॉय करून घेतलं आणि अशा हशी मजाक चालू होती जेवताना पण. नंतर केक बनवायचा होता, केक बनवला सगळा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा.